नवरात्री सुरू झालेली आहे तर म्हटलं चला काहीतरी गोडधोड करूया आणि पुरणपोळी ना खूप दिवसांपासून खाल्ली नव्हती तर म्हटलं पुरणपोळीच बनवूया आणि मला पुरणपोळी प्रचंड आवडते म्हणजे आमरस पुरणपोळी माझे फेवरेट आहेत। पुरणपोळी मला केव्हाही द्या मला खूप आवडते आणि खास करून आईच्या हातची पुरणपोळी। पण इथे कलकत्त्याला आल्यापासून मी पुरणपोळी बनवायला शिकलेले आहे आणि जे आम्ही बिग बास्केटमधून सामान आणलं होतं ना ते देखील लावायचं होतं। तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला हे सगळं बघायला मिळणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक करा। जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला प्लीज 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 सबस्क्राईब करा। तर या ठिकाणी रात्रभर मी हरभऱ्याची डाळ भिजत ठेवलेली होती। 2 तास जरी भिजली ना डाळ तरी पुष्कळ आहे, पण मी रात्रभर भिजत ठेवली। त्यानंतर एक 3 शिट्ट्या काढून घेतल्या कुकरला आणि पाणी सगळं त्याचं जे आळणी पाणी असतं ज्याचं आपण आमटी बनवतो ते पाणी काढून घेतलं आणि डाळीला घातलं पॅनमध्ये। आता ही ना मला सुचलेली म्हणजे मला जमत असलेली सगळ्यात सोपी पद्धत आहे आणि लवकर होते। तर मॅशरने अशा प्रकारे डाळ जी आहे व्यवस्थित मी मॅश करून घेतली। गॅस जो आहे स्लो ठेवला होता आणि मॅशरने व्यवस्थित मॅश करून घेतली। आणि असं जर पसरट भांडं जेव्हा आपण घेतो ना तेव्हा पुरण देखील बनायला खूप सोपं जातं आणि लवकर बनतं पुरण, कारण की त्याची जी वाफ असते ती लवकर लवकर बाहेर पडते आणि पुरण बनायला खूप इझी होऊन जातं। सो या ठिकाणी मी मॅशरनेच डाळ जी आहे ती मॅश करून घेत आहे। आता पुरणपोळी बनवणं खूप कौशल्याचं काम आहे, खूप स्किल्सचं काम आहे आणि खरंच ते आहे। म्हणजे पुरणपोळी सहजासहजी कोणालाही लवकर बनवता येत नाही, त्यातलीच मी देखील होते। मला नव्हतं वाटलं की मी पुढे जाऊन पुरणपोळी देखील बनवेल, कारण की ज्यावेळेस आम्ही डोंबिवलीला होतो ना त्यावेळेस डोंबिवलीला तुम्हाला माहिती आहे की प्रचंड खानावळी आहेत, पुरणपोळ्यांचे केंद्र आहेत। तर मी ना अशीच विकत पुरणपोळी नेऊन आम्ही घरी खायचो, पण घरी कधी बनवली नव्हती पुरणपोळी। आणि आईकडे गेल्यावर तर आई हमखास पुरणपोळी बनवायची, त्यामुळे कधी असं मुंबईला असताना पुरणपोळी बनवण्याचा चान्स योग कधीच आला नव्हता। आणि माहिती नाही कलकत्त्याला आल्यानंतर पुरणपोळी बनवायला मी आपोआपच शिकले आणि पुरणपोळी मला आता व्यवस्थित जमते। तर या ठिकाणी पुरण जे आहे व्यवस्थित स्मॅश झालेलं आहे। त्यानंतर यामध्ये टाकला मी 1 वाटी गूळ आणि 1 वाटी साखर, म्हणजे 2 वाट्या डाळ होती तर मी अर्ध गुळाचं प्रमाण आणि अर्ध साखरेचं प्रमाण या प्रमाणात पुरण बनवणार आहे। जेवढी वाटी डाळ तेवढी वाटी तुम्हाला साखरेचं किंवा गुळाचं किंवा समप्रमाणे घेऊन पुरण बनवायचं आहे, म्हणजे पुरण व्यवस्थित बनतं। आणि एक 10 ते 12 मिनटं व्यवस्थित साखरेला आणि गुळाला पुरणामध्ये मिक्स केलं आणि पुन्हा स्लो टू मीडियम फ्लेमवरती पुरण जे आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलं। म्हणजे पुरण कसं ना तुम्ही स्लो टू मीडियम फ्लेमवरती एक 10 ते 12 मिनटं व्यवस्थित मिक्स करून घेतलं की छान होतं। जेवढं त्याची वाफ लवकर निघून जाईल तेवढं पुरण जे आहे व्यवस्थित मिळून येतं, एकजीव होऊन येतं। म्हणून कधीही थोडंसं असं पसरट भांडं घ्या जेणेकरून लगेच अशी वाफ असते ना बाहेर निघेल आणि पुरण जे आहे मस्त एकजीव होऊन मिळून येईल। त्यामुळे मी नेहमी असं लक्षात ठेवते की जेव्हा पुरण करायचं असतं त्यावेळेस असं पसरट पॅन किंवा असं पसरट भांडं घेते ज्यामध्ये मी पुरण बनवते। तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही एक 5 ते 7 मिनटं झालेली आहेत आणि पुरण जे आहे व्यवस्थित असं पातळ व्हायला सुरुवात झालेली आहे, म्हणजे साखर आणि गूळ जो आहे पुरणामध्ये मिक्स व्हायला सुरुवात झालेली आहे। आता लगेच हातोहात इलायची देखील कुटायला सुरुवात केलेली आहे, म्हणजे पुरण एक 5 ते 7 मिनटामध्ये रेडी होऊन जाईल। आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये इलायची टाकायची आहे, म्हणून इलायचीमध्ये थोडेसे साखर टाकलेली आहे, म्हणजे इलायची कुटायला ना खूप सोपी जाते, नाहीतर मग ती ना कुटण्यामध्ये जात नाही, ती अशी अख्खीच राहते। साखरेमुळे इलायची कुटायला थोडीशी सोपी जाते। इलायची काढून मी थोडंसं ना गॅसच्या बाजूला ठेवली होती, म्हणजे ती कडक होईल आणि आपल्याला कुटायला मदत होईल इलायचीची। तर इलायची कुटून झालेली आहे आणि पुरण देखील व्यवस्थित मिळून आलेलं आहे। आता यामध्ये आपण टाकूया इलायची आणि जायफळची पूड। या ठिकाणी मला भयंकर घाम आला होता, कारण की खूप गरमी आहे। कलकत्त्याची गरमी म्हणजे ना बापरे, एक वेगळ्याच उंचीची गरमी असते ती। हे बघा या ठिकाणी पुरण एक 2 ते 3 मिनटामध्ये व्यवस्थित मिळून येईल, झालेलंच आहे। तर याच्यामध्ये टाकायची आहे इलायची पावडर आणि टाकायची आहे जायफळची पावडर। तर जायफळ व्यवस्थित मी अशा प्रकारे जे ग्रेटर असतं ना त्याने ग्रेट करून टाकते, म्हणजे जायफळीचा देखील सुगंध खूप छान येतो पुरणामध्ये। बस आता याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करून द्यायचा आहे। आता पुरण झालं आहे, म्हणजे पुरण व्यवस्थित आपलं झालेलं आहे हे कसं समजायचं, तर पुरणामध्ये जो आपला चमचा आहे किंवा उलथणा आहे तो उभा करून बघायचा, तो व्यवस्थित उभा राहिला हात न लावता स्वतःच्या साहाय्याने, तर समजायचं आपलं पुरण व्यवस्थित झालेलं आहे। तर या ठिकाणी पुरण झालेलं आहे
आणि छान झालं होतं, पुरण चांगलं मिळून आलं होतं. आता याला आपण या स्ट्रेनरमधून किंवा चाळणीमधून व्यवस्थित एकदम असं गाळून घेऊया किंवा मिक्स करून घेऊया चाळणीच्या साहाय्याने. जे पुरणपात्र असतं ना त्यामध्ये इझी होऊन जातं, चाळणीमध्ये थोडेसे कष्ट लागतात, पण चाळणीमध्ये देखील पुरण एकदम स्मूथ निघून येतं बाहेर. तर अशा प्रकारे वाटीने पुरणाला चाळणीमध्ये मिक्स करून घ्या आणि खालून जे आहे पुरण व्यवस्थित असं स्मूथ पुरण निघून येतं. म्हणजे पुरणपोळी जेवढी चविष्ट लागते ना तेवढीच पुरणपोळी करण्याचे श्रम देखील असतात, हे मान्य करते. माझी आई तर एका वेळेस कितीतरी माणसांच्या पुरणपोळ्यांचा स्वयंपाक एकटी करते, कोणाचीही मदत न घेता. सॅल्यूट आहे तिला. म्हणजे खरंच पुरणपोळीचा स्वयंपाक करणं हे एकट्या दुकट्याचं काम नाही आहे. जर मदतीला हात असतील तर पुरणपोळीचा स्वयंपाक व्यवस्थित होईल, पण एकट्यालाच 15, 16, 20 माणसांचा स्वयंपाक करायचा असेल, तो देखील पुरणपोळीचा, तर खूप श्रम लागतात. आणि आता समजून येतं की आई किती श्रम करायची आणि आत्ताही करते. असं नाही की आई आत्ता काहीच करत नाही, आई आत्ताही तेवढंच काम करते, जेवण बनवते, घरातलं सगळं काम करते. आलेल्या पाहुण्यांची उठबट करणं, त्यांना स्वयंपाक करून घालणं, त्यांचं सगळं करणं आई सगळं करते आत्ता पण. म्हणजे एवढं काम करायला ना खरंच खूप ताकद पण लागते आणि तेवढं मन मोठं असलं पाहिजे. तर या ठिकाणी पुरण एकदम रेडी आहे आणि तुम्ही बघू शकता किती स्मूथ पुरण झालेलं आहे. तर मी ना एक दिवस अगोदरच पुरण बनवून ठेवते, जेणेकरून दुसऱ्या दिवशी लगेच पीठ मळलं की पुरणपोळी बनवायला सुरुवात करता येते. आणि आज तर मी फ्री होते, म्हणजे मनोज देखील घरी नाही आहे, त्यामुळे मला वेळ होता, म्हणून म्हटलं चला आपण पुरणपोळी बनवूया आणि खायची देखील इच्छा झाली होती. आता हे पुरण ठेवून देणार आहे मी फ्रीजमध्ये. आणि या ठिकाणी मी लगेच आमटी देखील बनवायला सुरुवात केली आणि आमटी एक नंबर झाली होती. मला जास्त करून आमटी आईच्या हातची आवडते, पण मी आज जी आमटी केली होती ना ती देखील एक नंबर झाली होती. त्यानंतर हे जे आम्ही बिग बास्केटमधून सामान आणलं होतं ना, 2 दिवस झाले सामान असंच पडलेलं होतं, त्याला लावायचं होतं मला. आणि डब्बे आणले मी, पण एवढं सामान होतं ना कशा प्रकारे ॲडजस्ट करू तेच समजत नव्हतं. फायनली डब्यांमध्ये सामान टाकलं. दिवाळीच्या अगोदरचं हे सामान सगळं संपणार आहे, कारण की दिवाळीचं जे फराळ करायचं आहे त्याचंच जास्त करून सामान आहे, त्यामुळे त्याच्या अगोदर सगळं सामान संपेल. पण तोपर्यंत हे सामान व्यवस्थित ठेवावं लागणार आहे आणि तेवढे डब्बे नाही आहेत माझ्याकडे, स्टोरेज नाही आहे माझ्याकडे. पण कसं करून सगळं सामान जे आहे ते व्यवस्थित मी पॅक करून टाकलं डब्यांमध्ये. तर तुमची देखील दिवाळीची तयारी झालेली आहे का मला कमेंट करून सांगा. आणि या ठिकाणी कलकत्त्यामध्ये ना दिवाळीला देखील हे लोक काहीच करत नाहीत. म्हणजे आपल्याकडे खूप अशी धूमधाम असते, दिवाळी असू दे दसरा असू दे, धूमधाम एक नंबर असते. दिवाळीला तर आम्हाला आठवतं की किती लोकांच्या घरी जाऊन करंज्या शंकरपाळ्या बनवायला मदत केलेली आहे. लोकांच्या म्हणजे आजूबाजू शेजाऱ्यांच्या. पण इकडे काहीच नसतं, इकडे फक्त मला वाटतं आमच्या सोसायटीमध्ये मी फक्त एकटी असेल जी दिवाळीचं सगळं फराळ बनवते घरी. तर या ठिकाणी सगळं सामान जे आहे व्यवस्थित लावून ठेवलं डब्यांमध्ये. पुन्हा एकदा व्यवस्थित ॲडजस्ट करून सामान ठेवलं डब्यांमध्ये. आणि शेवटी माझं सामान जे आहे सेट झालं आणि जो टेबल होता तो देखील क्लिअर झाला. थोडंफार सामान उरलेलं आहे, तर ते सामान जसं डब्यांमधलं सामान कमी होईल तसं तिकडचं सामान डब्यांमध्ये जाईल. तर हा व्लॉग जो आहे तो देखील संपत आलेला आहे. आणि तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, प्लीज लाईक करा जा व्लॉगला आणि सपोर्ट करा. म्हणजे तुम्ही जेव्हा व्लॉग्सला लाईक करता, व्हिडिओजला लाईक करता, तेव्हा मला देखील थोडंसं असा उत्साह येतो की व्हिडिओज बनवायला. कलकत्त्याला आल्यापासून ना घरामध्ये बसून म्हणजे डोकं एकदम पागल झालं होतं, त्यामुळे मी हे यूट्यूब चॅनल ओपन करण्याचा निर्णय घेतला. पण प्लीज तुमचा सपोर्ट राहू द्या. आणि हे बघा बिग बास्केटमधून आम्हाला हे छोटंसं गिफ्ट मिळालं. म्हणजे जेवढी शॉपिंग केली त्या शॉपिंगवरती हे फ्री गिफ्ट आणि एक सोनपापडीचा पॅकेट असं बिग बास्केटमधून मिळालं होतं. तर चला भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये, नवीन व्लॉगमध्ये. टिल देन बाय. कीप स्माइलिंग, स्टे हेल्दी अँड कीप सपोर्टिंग.